महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भाऊ आपल्या काय प्रतिक्रिया आहे या विकास कामाबद्दल? विकास कामाबद्दल प्रतिक्रिया अशी आहे की जे मागचे नगरसेवक होऊन गेले, जे आपले लीडर्स लोक होऊन गेले, त्यांनी या प्रभागाचा विकास करण्यामागे कुठेतरी दिरंगाई केली आणि जनतेच्या मनामध्ये परिवर्तनाची सध्या लाट आहे. त्याच्यामुळे एक युवा नेतृत्व आणि एक एज्युकेटेड नेतृत्व जनतेला पाहिजे आहे. त्यासाठी आपण जनतेच्या विकासा कामाकरता आपण या इलेक्शनमध्ये उमेदवारी घेतली आहे. तुम्हाला पहिली वेळ पक्षाने संधी दिली त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मला पक्षाचे खूप खूप आभार मानायचे आहे याबाबत. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 23 जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून या नागपूर महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहे. त्यापैकी एक मला उमेदवारी दिली, याबद्दल मी पक्षाबद्दल खूप आभार मानतो. आणि जेवढेही आमचे उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उभे आहेत नागपूर महानगरपालिका इलेक्शनमध्ये, ते सर्व यंग आणि एज्युकेटेड उमेदवार आपल्याला दिले आहे. कोणताही उमेदवार रिपीट केलेला नाही आहे, हे मला चांगली गोष्ट वाटली याबद्दल. मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाऊस शिरला, त्याबद्दल तुमच्याकडे काय योजना आहे? मला हे म्हणायचं आहे की या लोकांनी जे रस्ते बांधले आहे ते घराची जी उंची आहे त्याचे 2-2 फीट 3-3 फूट त्यांच्या उंचीचे रस्ते त्यांनी बांधलेले आहे. तर पावसाचं सरळ पाणी त्या घरामध्ये घुसतं. या लोकांनी जे रस्ते बांधले ते रस्ते पहिले खोदून नंतर त्याच्यावरून रस्ते बांधण्याची प्रक्रिया करायला पाहिजे होती. तर ते आपण त्याचं एक म्हणजे आपण ते रस्ते खोदून पुन्हा आणि नवीन रस्ते बांधण्याचे आपल्याला थोडं हे करावं लागेल त्याच्यामध्ये. कारण की आपण घराची उंची तर वाढवू शकत नाही, तर आपल्याला रस्त्याची उंची कमी करावं लागेल. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये